भारती त्या ठिकाणी 2018च्या नंतर दरवर्षी साधारणपणे 5 ते 7 करोड रुपयाचा खर्च का आणि कशासाठी करत आहे? याच धनंजय मुंडेंनी 100 करोड रुपयाचे अनाउन्समेंट का आणि कशासाठी केली? आंबेडकरी जनतेला गाजर कोण देत आहे? भीमा कोरेगाव या ठिकाणी लोक जेवण करण्यासाठी येत नाहीत। भीमा कोरेगाव या ठिकाणी लोक पाणी पिण्यासाठी देखील येत नाहीत। भीमा कोरेगाव या ठिकाणी सजावट बघण्यासाठी देखील लोक येत नाहीत। भीमा कोरेगाव या ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांना मानवंदना सॅल्यूट देण्यासाठी येतात। त्या बार्टीने टोप्या लावण्याचे काम आता तात्काळ बंद करण्यात यावं, अन्यथा आंबेडकरी चळवळीकडून, आंबेडकरी अनुयायांकडून बार्टीला जशाच तसा जाब विचारण्यात येईल। 50,000 जेवणाच्या ऑर्डरी, टी शर्ट, टोप्या, भव्य दिव्य असा मंडप, फुलांची सजावट, सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्या आणि ज्यूस वाटप होणार आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी। भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लोक येतात का लग्न समारंभ बघण्यासाठी येतात? नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूजवरती हार्दिक स्वागत। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। साधारणपणे 1934च्या दशकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भीमा कोरेगाव या ठिकाणी गेले। विजय अशोका स्तंभ या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काही अनुयायी देखील होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या स्तंभाला भेट देण्यामागे एक वेगळा उद्देश होता। आपला समाज जो गोरगरीब आहे, पीडित आहे, स्वतःला तो शोषित समजतो, या शोषित समजणाऱ्या समाजाला देखील 10 हत्तीचं बळ मिळावं, त्यांचे पूर्वज देखील शूरवीर योद्धे होते, या प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत व्हावा, यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणाला भेट दिलेली होती। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिल्याच्या नंतर पुढील काही कालखंडामध्ये महार बटालियनचे लोक त्या ठिकाणी दरवर्षी अभिवादन आणि सॅल्यूट देण्यासाठी येत होते। साधारणपणे 1985च्या दशकामध्ये दलित पॅंथरच्या माध्यमातून रामदासजी आठवले साहेब, जोगेंद्र कवाडे साहेब आणि भारतीय दलित कोब्राचे प्रमुख असणारे ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे 1985 पासून आजपर्यंत न चुकता दरवर्षी त्या ठिकाणी जातात। मधल्या काही कालखंडामध्ये रामदासजी आठवले यांच्याकडून खंड पडला, जोगेंद्र कवाडे सर यांच्याकडून देखील खंड पडला। मात्र 1985 पासून आजपर्यंत ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे त्या ठिकाणी न चुकता दरवर्षी अभिवादन करतात आणि आपल्या समाजाला संबोधित करत असतात। 2018 पर्यंत त्या ठिकाणी जे लोक येत होते, ह्या लोकांची संख्या ही कमी होती। मात्र 2018 मध्ये ज्या प्रकारची त्या ठिकाणी दंगल उसळली, दंगल उसळल्याच्या नंतर भीमा कोरेगाव हा स्तंभ नेमका काय आहे, लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी का जातात आणि लोक या ठिकाणी 1 तारखेलाच का जातात, याचा इतिहास लोकांनी शोधण्याचा प्रयत्न चालू केला। आणि जसं जसं लोकांना त्या गोष्टी माहिती पडत गेल्या, तसं तसं लोकांची त्या ठिकाणी येण्याची संख्या ही 2018च्या नंतर आजपर्यंत भरमसाठ अशी वाढलेली आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर भीमा कोरेगाव या ठिकाणी साधारणपणे 5 लाख लोकांच्या आसपास लोक दरवर्षी गोळा होतात, अशा प्रकारचा एक संशोधनामधून विषय बाहेर आलेला आहे। भीमा कोरेगाव या ठिकाणी 31 डिसेंबरच्या रात्री साधारणपणे लाख लोक असतात की रात्री 12 वाजता त्या ठिकाणी त्या विजय स्तंभाला सॅल्यूट करतात, वंदन करतात। बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, याच्या नावामध्येच सगळं आहे। रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रिसर्च म्हणजे काय? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या ठिकाणाला गाठी भेटी दिल्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे आंदोलन केले, मोर्चे केले, त्याचप्रमाणे त्यांनी जेवढे काही पुस्तकं लिहिली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत जेवढ्या काही घटना आहेत, या घटनेवरती रिसर्च करणे, ट्रेनिंग, याच बार्टीच्या माध्यमातून IBPS, नेट, JEET, MPSC, UPSC या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं। बार्टीमध्ये असं म्हणतात की एका वेळी MPSC UPSC मध्ये पास होता येईल, मात्र
बार्टीची परीक्षा पास लवकर होता येत नाही. मात्र बार्टीमध्ये जे काही विद्यार्थी प्रशिक्षण घेतात या विद्यार्थ्यांची MPSC UPSC IBPS मध्ये पास होण्याची टक्केवारी ही भरमसाठ मोठी आहे. म्हणजे बार्टी त्या ठिकाणी उत्तमरित्याचं चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण देत आहे हे साबित होतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याच बार्टीमध्ये ज्या लोकांना सामाजिक राजकीय विषयाची जाण आहे, ज्यांना सामाजिक राजकीय विषयामध्ये काही प्राप्त करायचं आहे अशी लोक देखील त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतात. साधारणपणे 1978 साली बार्टीची स्थापना झाली मुंबईमध्ये. त्याच्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये त्यांचं पुण्यामध्ये शिफ्टिंग करण्यात आलं. 2008 पासून याच बार्टीला 2008 की 16 पासून याच बार्टीला स्वायत्त संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचे निर्णय घेण्यासाठी ते स्वतंत्र असतील. 2018 साली दंगल घडल्याच्या नंतर या ठिकाणी लोकांची गर्दी भरमसाठ वाढत आहे म्हणून सरकारचं या ठिकाणी लक्ष गेलं आणि 2018ची घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल, त्याचप्रमाणे अन्न सोयी सुविधा जेवढ्या काय असतील हे महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावर्षी बार्टीकडून अशा काही जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत की याच्यामध्ये 50,000 जेवणाचे डब्बे वाटण्यात येणार आहेत. याच्यामध्ये वरण भात पुरी, थोडासा ज्यूस आणि 200 ml ची पाण्याची बॉटली, त्याच्यानंतर टी-शर्ट, टोप्या, भव्य दिव्य असा स्टेज, फुलं, त्याच्यानंतर जे कोणी मान्यवर येणार त्या मान्यवरांचा सत्कार आणि समारंभ, त्याच्यानंतर भीमा कोरेगाव या ठिकाणी येण्यासाठी प्रवासाची व्यवस्था, भीमा कोरेगाव या ठिकाणी जेवढी काही लोक असतील या लोकांना लक्ष देण्यासाठी CCTV, पोलिसांचा चोख बंदोबस्त, त्याचप्रमाणे लहान मुलं असतील त्यांना दुधाची व्यवस्था, पुस्तकांचे स्टॉल, त्याचप्रमाणे विविध असे बॅच असतील, बिल्ले असतील, झेंडे असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती देण्याचे स्टॉल असतील, या सगळ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. मात्र बार्टीच्या माध्यमातून का ती व्यवस्था करण्यात येते? बार्टी त्या ठिकाणी 2018च्या नंतर दरवर्षी साधारणपणे 5 ते 7 करोड रुपयाचा खर्च का आणि कशासाठी करत आहे? भीमा कोरेगाव हे स्थान महाराष्ट्र सरकारने एकदा जाहीर करावं की भीमा कोरेगाव हे स्थान सांस्कृतिक आहे की पर्यटन स्थळ आहे. जर सांस्कृतिक ठिकाण असेल तर आपल्याकडे सांस्कृतिक मंत्रालय आहे, त्या सांस्कृतिक मंत्रालयामधून त्या ठिकाणी खर्च करण्यात यावा. जर पर्यटन स्थळ असेल तर पर्यटन मंत्रालय देखील महाराष्ट्र सरकारकडे आहे, त्या पर्यटन मंत्रालयाकडून त्या ठिकाणी खर्च करण्यात यावा. गेल्या वर्षी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंनी एक घोषणा केली की भीमा कोरेगाव या ठिकाणी स्मारक बनण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 100 करोड रुपये देण्यात येतील. आजपर्यंत त्या ठिकाणी 1 रुपया देण्यात आलेला नाही. त्या जागेचा प्रश्न आहे, त्या जागेचा वाद हा न्यायालयात असताना देखील याच धनंजय मुंडेंनी 100 करोड रुपयाची अनाउन्समेंट का आणि कशासाठी केली? आंबेडकरी जनतेला गाजर कोण देतंय? यावर्षी देखील धनंजय मुंडे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आंबेडकरी जनतेतील लोकांनी धनंजय मुंडे यांना प्रश्न करणं गरजेचं आहे की गेल्या वर्षी तुम्ही 100 करोड रुपयाची अनाउन्समेंट केली होती भीमा कोरेगावसाठी, मात्र त्यातला 1 रुपया देखील आलेला नाही. जर 1 रुपया त्या ठिकाणी आलेला नाही तर तुम्ही आंबेडकरी अनुयायाची फसवणूक का करताय? आंबेडकरी अनुयायांच्या तुम्ही विरोधाभास काय करताय? त्यांची गैरसोय का करताय? अशा प्रकारचे प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारणं गरजेचं आहे. बार्टीचं काम जे आहे ते बार्टीने करावं. बार्टीने अन्य ठिकाणी पैशाची वळवण करू नये. लाखोच्या घरामध्ये त्या ठिकाणी फुलांचं सजावट करण्यात येते, लाखोच्या त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या वाटण्यात येतात, लाखोच्या ठिकाणी खर्च करून त्या ठिकाणी जेवण वाटप करण्यात येतं. भीमा कोरेगाव या ठिकाणी लोक जेवण करण्यासाठी येत नाहीत. भीमा कोरेगाव या ठिकाणी लोक पाणी पिण्यासाठी देखील येत नाहीत. भीमा कोरेगाव या ठिकाणी सजावट बघण्यासाठी देखील लोक येत नाहीत. भीमा कोरेगाव या ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांना मानवंदना सॅल्यूट देण्यासाठी येतात. त्याच्यामुळे बार्टीने हा जो काही खर्च याच्यामध्ये जेवणाचा असेल, पिण्याच्या बाटल्यांचा असेल, CCTVचा असेल, व्हिडिओ कॅमेराचा असेल, फुलांची सजावट असेल, मान्यवरांचा सत्कार असेल, CCTV कॅमेराचा असेल, व्हिडिओग्राफीचा खर्च असेल, टी-शर्ट असेल, टोप्या असतील, या बार्टीने टोप्या लावण्याचे काम आता तात्काळ बंद करण्यात यावं. अन्यथा आंबेडकरी चळवळीकडून, आंबेडकरी अनुयायाकडून बार्टीला जशाच तसा जाब विचारण्यात येईल. मागच्या वेळीचे जे कोणी बार्टीचे संचालक होते
हे संचालक ज्यावेळी विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी आंदोलन करायचे, मोर्चे करायचे, धरणे करायचे, त्यावेळी त्यांच्याकडे ढुंकून देखील मागचे जे संचालक होते धम्मज्योती गजभिये हे त्यांच्याकडे साधं ढुंकूनही बघत नव्हते. माझ्या डोळ्याच्या समोरची घटना सांगतो की बार्टीच्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत होते, घोषणाबाजी करत होते की आम्हाला स्कॉलरशिप मिळत नाहीये, आम्हाला स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीयेत. आणि त्याचवेळी धम्मज्योती गजभिये आले. त्यांनी बघितलं की विद्यार्थी आंदोलन करतात. त्यांनी साधं त्या विद्यार्थ्यांकडून साधं निवेदन देखील घेतलं नाही. तत्काळ गाडीत बसले आणि निघून गेले. बार्टीच्या संचालकावरती जे मेन आहेत, प्रमुख आहेत किंवा सामाजिक न्याय विभागाच्या पदी जे कोणी मेन आहेत, प्रमुख आहेत, हे शासकीय अधिकारी जेव्हा बसवले जातात तेव्हा आपल्या समाजातले बसवले जातात. का बसवले जातात? कारण की आपल्या समाजातील अधिकारी हे आपल्या समाजातील लोकांना चांगल्या आणि उत्तम प्रकारचा न्याय देतील. मात्र आमच्याच समाजातील अधिकारी आमच्याच समाजातील लोकांवरती जर अन्याय करत असतील, आमच्याच समाजातील विद्यार्थ्यांना जर त्यांना फेलोशिप देत नसतील, त्यांना स्कॉलरशिप देत नसतील, त्यांना उत्तम राहण्याची जागा देत नसतील, त्यांना खाण्याची सुविधा उपलब्ध करून देत नसतील, उत्तमरित्याचं प्रशिक्षण देत नसतील, तर याचा जाब कुणाला विचारायचा? यावेळीचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यावरती तात्काळ लक्ष द्यावं आणि बार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकही रुपया खर्च न केला जावा. जर त्या ठिकाणी खर्च करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी खर्च करण्यात यावा. मात्र बार्टीच्या वतीने, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एकही रुपया खर्च करू देऊ नये. काही लोक मला बोलत आहेत की बार्टी त्या ठिकाणी खर्च करते म्हणजे चांगलंच आहे. जर चांगलं असेल तर बार्टीने येणाऱ्या काळामध्ये घोषित करावं की त्या ठिकाणातील कॉन्ट्रॅक्ट हे कुणाला दिले गेलेले आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने मी तुम्हाला सांगेल की त्या ठिकाणी कशी आपल्या लोकांची लगडबग चालू आहे. थँक्यू.